30 सेकंद शिल्लक राहिले. 30 सेकंदात या, लवकर धावत या. नितेश पारंगे दुसरे भाग्यवान विजेते ठरलेत या स्पर्धेमध्ये. आपण बघतोय लकी ड्रॉचे विनर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जोरदार टाळ्या वाजवा, कारण आपण बघतोय आम्ही नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय धावत धावत आलेत, त्यांना आता दम लागलाय. परंतु या, तुमचं नशीब आज चांगलं होतं आणि नशीब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. नितेश पारंगे नाही खेळाडू आहे, नाही खेळायला. या मी विनंती करेन आमचे सचिन समीरदादा तांडेल यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. आपण बघतोय नक्कीच आपण बघतोय दुर्वांकूरच्या आत्याचा मुलगा. दुर्वांकूर आज बघायला गेलं तर तुमचं नशीब होतं, परंतु ते आत्या भाऊकडे गेलं पारितोषिक. आमचे महागुरु संतोष चौधरी यांनी देखील चिठ्ठी टाकली होती, परंतु ती घरातच गेली, घरातच गेला बक्षीस, घरातच गेलंय. अभिनंदन या ठिकाणी नितेश. आणि वळूयात या सामन्याकडे आता. मात्र जिथे पाहायला मिळेल अजून एक हाय व्होल्टेज सामना. एका बाजूला 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत तो गावदबी भातानपाडा संघ. ओव्हर टू कॉम्बॉक्स, जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल आणि अंकित मालुसरे यांचा. धन्यवाद देवेंद्र. प्रफुल्ल पाटील आणि संदेश पाटील. हो, क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती अक्षरशः झडप टाकली होती. इथे चेंडूला येऊ दिलं, मनगट बदलला आणि रिव्हर्स अटेंड करत ठोकलाय. हा लगातारचा दुसरा चौकार. फलंदाज प्रफुल्ल पाटील त्याच्या बॅटमधून. लगातार 2 चौकार येताना आपण बघतोय. फलंदाज प्रफुल्ल पाटील याच्या बॅटमधून. विजय मुकादम उडावलाय समोरच्या दिशेने. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने 9 धावा लागतात धावफलकावरती. बॅटच्या मधोमध चेंडू येत असताना प्रफुल्लच्या बॅटवरती आपण बघू शकाल टॉस जिंकलाय. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंट बोर्ले टीमनं आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. अंकित, उद्या नितेश पारंगेकडनं सगळ्यांना पार्टी आहे. सगळ्या नशिबाचा खेळ आहे आणि इथे मात्र आपण बघतोय त्यांच्या नशिबाचे दरवाजे खुले झालेत. आपण महागुरु जवळजवळ 4-5 टुर्नामेंट केल्या. लकी ड्रॉ कधीतरी आपलं नाव येईल. समोरच्या दिशेने हा फटका खेचलाय. असं वाटलं की बॅटमधून निघाल्यानंतर सीमापार जातो की काय, पण संपर्क चांगला नव्हता आणि त्या कारणास्तव हा झेल कॅरी केला जातोय. पहिला धक्का संदेश पाटीलच्या रूपात 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले टीमला. विभागाची हो चॅनल आहे तो तालेगाव गावाचा. सचिन तांडेल दादाने ठेवलाय सोनाई प्रतिष्ठानच्या शेकमानाचा. सचिन तांडेल दादाने ठेवलाय सोनाई प्रतिष्ठान. सोनाई खरं तर या नावानं टेनिस क्रिकेट विश्वात आता धुमाकूल माजवायला सुरुवात केली. रायगड टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिलं असेल. सोनाईच्या नावानं कित्येकदा एक संघ खेळत असतो. खरं तर स्वप्नवत कामगिरी आहे. आज आपण बघतोय सोनाई, सगळ्यांना वाटलं कुठलं तरी हे अगदी लकी नाव असेल, पण हे त्यांच्या आजीचं नाव आहे. आणि खरं सांगायचं आज दादांची आजी जरी इथे आपल्यात नसली तरी खरं सांगायचं तर त्यांनाही स्वप्नात वाटलं नसेल की आपला नातू अशी कामगिरी करेल. आणि ती कामगिरी आज खऱ्या अर्थानं होत असताना आजीच्या नावानं ही स्पर्धा, हे प्रतिष्ठान बनवलं गेलं आहे आणि खूप चांगली स्पर्धा त्या नावानं पाहायला मिळते. सोनाई ट्रॉफी 2026
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा आहेत धाव फलकावरती. जाऊयात डीजे कडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा आहेत धाव फलकावरती. स्टार टेनिस क्रिकेटला मी विनंती करेन, जे डान्सर आहेत ना, गीत लागलं ना त्यांनाही कॅप्चर करा. सगळ्या प्रेक्षकांना त्यांनाही बघू द्यात. खरं तर हे मैदानच असं आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक प्रसिद्ध होताना आपण पाहिलेत. पण इथे प्रफुल्ल पाटील चांबो हे नाव सुद्धा गाजत आहे टेनिस क्रिकेट पटलावरती. त्याला हा डाव सावरायचा आहे, कारण त्याचा साथीदार संदेश पाटील हा स्वास्थ्यात माघारी परतलाय. 2 चेंडू त्यानं फेस केले. 0 या धावसंख्येवरती त्यानं आपली विकेट गमावली. एकही धाव त्याला वैयक्तिक जमवता आली नाही आणि एकूण संघाची धावसंख्या 1/10. ऋतिक आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. गरंगला चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. रायगड प्रीमियर लीगमध्ये जो प्रेक्षणीय सामना होणार आहे, रायगड युवा आणि ठाणे युवा या 2 संघादरम्यान. पण रायगड युवाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल प्रफुल्ल पाटीलला. स्वतःच्या गावाकडून सद्यस्थितीला तो मैदानावरती खेळ करतोय आणि त्याच्या बॅटिंगचे जोर सगळ्यांनाच ठाऊक आहेत. तो जर का लागला, टिकला, थांबला, आक्रमण केलं तर झपाट्यानं धावा तो बनवत असतो. पण त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करतायत गावदेवी बातानपाडा टीमचे गोलंदाज. पहिलं षटक टाकलं विजय मुकदम यांनी. लगातार 2 चौकार जरूर खाल्ले, पण तदनंतर गुड कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजांकडून. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केलं होतं, थांबवलंय. हताशे स्वतःवरती. चांगल्या सुरुवातीनंतर धावा का येत नाहीत असा प्रश्न आता स्वतःला विचारत असेल प्रफुल्ल पाटील. अजून एक डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 1/11 या धावसंख्येवरती. दुसरं षटक सुरू असताना दीपक मुकादम यांना आपण बघू शकाल. 4 चेंडू त्यांनी टाकलेत, केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि अक्षरशः रोखून धरलाय फलंदाज चांबोला. फटका फसलाय. नीटचा संपर्क झालाच नव्हता. प्रेशर होतं, दडपण होतं आणि या दडपणाच्या सिच्युएशनला दुसऱ्या अटेम्प्टमध्ये का होईना हा झेल कॅरी केला जातोय रोशन भोईर या क्षेत्ररक्षकाकडून. आणि दुसरा धक्का चांबोच्या रूपात 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले टीमला. महत्त्वाची दुसरी विकेट गमावली आहे बोर्ले टीमनं. अगोदर बाद झाले खरं तर संदेश पाटील. या षटकात बाद होताना आपण नुकताच पाहिलं प्रफुल्ल पाटील अर्थातच चांबो या फलंदाजाला. 2/11 अशी स्थिती पाहायला मिळते. मयूर खरं तर सुरुवातीचे 3 चेंडू ज्या वेळेला संपन्न झाले ना, 9 धावा धावफलकावरती आले होते. असं वाटलं ग्रेट स्टार्ट आहे, चांगली सुरुवात आहे. पण आपण नेहमी म्हणतो सुरुवात करणं फार सोपं असतं, सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असतं. तेच टिकवता आलं नाही. 2 विकेट्स तदनंतर गमावल्यात आणि धावाही कमी आल्यात. धावा कमी येतात. आजच्या रात्रीमध्ये सातत्यानं आपण प्रत्येक मॅचमध्ये बघतोय लो स्कोरिंग मॅचेस होताना आपण बघतोय, पण सामनेही चांगले होत आहेत. प्रत्येक फलंदाज तसाच काहीसा प्रयत्न करतायत. गोलंदाजीच्या गतीचा वापर त्यांना करायचे. कदाचित स्वतःची नैसर्गिकता विसरलेत की काय असा प्रश्न आता या ठिकाणी उद्भवला आहे बोर्ले टीमच्या फलंदाजांकडून. 22च्या सायने 1 धाव आली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 6 धावांच्या मावोली सरासरीनं 2/12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत बोर्ले संघाच्या.
2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा आहेत धावफलकावरती. यानंतर RCC रीस आणि त्यांच्या विरोधात I11 कोण. दोनही कर्णधार टॉससाठी आपण येऊन थांबायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची दक्षता घ्यायची. RCC रीस आणि I11 कोण दोनही संघानं एक एक लढत जिंकलंय. एक तगडा सामना यानंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. जयेश भोईर वेगात टाकलाय. खोलवर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला. दुसरी धाव हवी आहे. चेंडूची फेकी थेट यष्टीरक्षकाच्या दिशेनं, पण त्या अवधीमध्ये दुसरी धाव घेतली जात आहे. चांगला तालमेल, चांगलं कॉलिंग, संभाषण होताना पाहिलं 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि एकेरीला परिवर्तित केलं. रिषभ आणि ऋतिक या 2 फलंदाजांनी दुहेरीमध्ये. या दुहेरीच्या बरोबरीने 14 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 14 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना बी गटातून आज आपल्याला पाहायला मिळतोय. काल भरपूर धावा येताना पाहिल्या, पण अचानक खेळपट्टीमध्ये बदल झाला की काय अशी शंका निर्माण झाली, कारण गोलंदाजांना साथ देते ही खेळपट्टी या मैदानावरती. या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये कमी धावा येताना पाहिलेत, पण धावा जरी कमी असल्या ना प्रत्येक सामना शेवटपर्यंत येतोय. हे सातत्यानं आपण बघत आलोय क्रिकेटमध्ये. विशेषतः हाय स्कोरिंग मॅचेस चेसिंगसुद्धा लवकर केली जाते आणि धावा जर कमी असतील ना तर तो सामनासुद्धा शेवटपर्यंत येताना आपण कित्येकदा पाहिलाय. वेगवान चेंडू, इतका वेग होता की फलंदाजांना तर समजलंच नाही, पण यष्टीरक्षकांना काय घडलं हे उमागण्या अगोदर चेंडू गेलाय. लॉंग स्टॉप सीमापार 22च्या साह्यानं हा नशिबाचा चौकार बोर्ले टीमसाठी. बाईच्या साह्यानं आलेला चौकार. धावसंख्या होती 18. खरं तर या चेंडूवरती फलंदाज रिषभ बचावल्या असंच म्हणावं लागेल. ज्या वेळेला आपण स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पुनश्च हे चित्र पाहिलं ना ऑन स्क्रीनवरती, अगदी किंचितचा फरक होता यष्ट्यानं चेंडू लागण्यासाठी आणि तदनंतर आलेला हा नशिबाचा चौकार. धावा आल्या पाहिजेत हीच अपेक्षित. आता धावा कशाही येऊ देत, धावा येणं गरजेचं बनलं आहे. 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले टीमसाठी. गोलंदाज सज्ज आहे जयेश. इथे चूक होणार नाहीये. तीच गती, तोच वेग, टप्पा अचूक पाहायला मिळतोय. एष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू फलंदाज रिषभ पाटीलच्या जिवारी लागेल. तिसरा धक्का बोर्ले टीमला. बोर्ल्याचा संघ मैदानावर खेळतो आणि बोर्ल्याचे आमचे पाहुणे संतोष बुवा पाटील इथे आलेले आहेत. त्यांचं या सोनाई चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनाही आपण विनंती करूयात की मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही सहर्ष असं स्वागत असेल. खूप चांगली स्पर्धा आहे सोनाई ट्रॉफी 2026. अंकित बोर्ल्याचे पाहुणे आदरणीय आमचे संतोष बुवा पाटील यांना विनंती करतोय आपलं स्वागत येथे करण्यात येईल. या सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या टुर्नामेंटमध्ये आपलं इथे स्वागत करण्यात येईल. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण त्यांना पाहतो. अखंड हरिनाम सप्ताह असतील, मोठमोठे कुठले कार्यक्रम असतील आणि आदरणीय आमचे संतोष महाराज पाटील आणि त्यांचा सन्मान इथे आमचे सोनाई प्रतिष्ठानचे सर्व माजी सरपंच आणि ही ट्रॉफी आपण जरी पाहतोय, हा चषक पाहतोय 2026चा, ते सचिन दादा तांडेल त्यांचा सन्मान इथे करतायत. मस्त मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय, रंगतायत. धन्यवाद. इथे चांगला स्ट्रोक, पंचांचा इशारा, चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने 22 धावा धावफलकावरती. महाराज पाटील हे सचिन तांडेल यांचे वर्गमित्र आहेत. आजिवले स्कूल, आजिवले हायस्कूल. हरेश माळींना मी हरेश माळी आमचे
अनिलचे मित्र, त्यामुळे त्यांचा पण सन्मान इथे करण्यात येतोय. पंचांचं काम आता बऱ्याच मैदानावर ते करतात आणि आज त्यांनी पहिली ओव्हर पण चांगली टाकली. हरेश माळी, हरिश्चंद्र पारंगे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आणि आज बुवाच्या मुलाला मोबाईल लागलेला आहे इथे लकी ड्रॉच्या स्कीममधून, त्यामुळे त्याचंही अभिनंदन पण. अनिल आणि सचिन तांडेल साहेब त्याचा मान सन्मान इथे करतात. बुवांना विनंती आहे की त्यांनी त्याचा स्वीकार करावा. थँक्यू. सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना प्रत्येक आलेल्या अतिथी मान्यवराचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. आडव्या बॅटना फटका खेचलाय. एक धाव तर कंप्लीट केली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या आहे धावफलकावरती 23. 3 विकेट्स या ठिकाणी गमावल्यात. तिसरं षटक सुरू आहे. भूषणला आणि ऋतिकला आपण बघू शकाल बॅटिंग करत असताना. गावडे जांभिवलीचे रवी गावडे, दोन्ही दिवस त्यांची उपस्थिती या स्पर्धेला इथे लाभलेली आहे. काल पण आपण बघितलं शेवटच्या मॅच होईपर्यंत होते आणि आयोजनामध्ये त्यांचा सहभाग आहे. हो. फिरून अंकित. मारलाय मागच्या बाजूला. क्षेत्र रिकाम आहे आणि रिकाम्या क्षेत्रात येतोय हा चौकार. बॅटिंग रिव्ह्यू येत असताना तपासणी केली जाईल. चेंडूची उंची या ठिकाणी आता तपासली जाईल. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईलच. चौकार तर जरूर आलाय. जर चेंडू लिगल असेल तर 27 बनतील 3 षटकाच्या अंती. जर चेंडू खराब असेल तर एक चेंडू पुनश्च टाकावा लागेल. एक धावही वाढेल बोर्ले टीमसाठी. तिसरे पंच या ठिकाणी ऑन स्क्रीनवरती आपण तपासणी करणार आहोत. अनिल दादा कुरंगले यांची तपासणी आता होईल ऑन स्क्रीनच्या माध्यमातून. खरं तर चेंडूची उंची या ठिकाणी तपासली जाईल. पंचांचा नो बॉल असल्याचा इशारा, याचा अर्थ रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय. पुढच्या चेंडूवरती फ्री हिट तर मिळेलच, पण इथे हा नशिबाचा पंजा पुन्हा एकदा येतोय बोर्ले टीमसाठी. धावा येऊ देत हीच अपेक्षा आहे बोर्ले टीमला आणि त्यांच्या पाठीराख्यांना, कारण गोलंदाजी चांगली होती. फ्री हिट असेल पुढील चेंडूवरती धावसंख्या बनले 28. जयेशचं षटक खूप चांगलं राहिलं होतं. केवळ 7 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, पण इथे हा चेंडू खराब आला. अतिरिक्त 5 धावा त्याला बहाल कराव्या लागत आहेत अपोजिट बोर्ले टीमला आणि धावफलक पोहोचलं आहे ते 28 या धावसंख्येवरती. फ्री हिट असेल. अखूट टप्प्याचा चेंडू फिरून मारलाय. लाजवाब. चेंडूवरती जाणंच गरजेचं होतं, पण चेंडूची फेक उशिरानं का झाली हा प्रश्न आता उद्भवतोय. कारण जर का चेंडूची फेकी थेट लगेच झाली असती तर दुसरी धाव धावचीची संधी होती, पण ती दवडली त्या क्षेत्ररक्षकानं. इथे मिळेल दुसरी धाव. या दुहेरीच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावांच्या सरासरीनं 3/30 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले टीमच्या टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करत असताना. अंकित, पुढचे टॉससाठी बोलून ठेवा. RCC रीस आणि I11 कोण दोनही कर्णधारास आपण विनंती करूयात. RCC रीस आणि I11 कोण दोनही कॅप्टन आपण येऊन थांबायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. अनिल दादा कुरंगले, खरं तर सचिन दादांचा शेड्यूल नेहमीच बिझी असतो, पण ज्या ज्या ठिकाणी दादा पोचत नाहीत ना त्या त्या ठिकाणी ती जबाबदारी अनिल दादा कुरंगले यांच्यावरती असते. आणि आपण बघतोय की नेहमीच सचिन दादांचं कोणतंही कार्य असू दे प्रामुख्यानं अनिलदादा कुरंगले आघाडीवरतीच असतात. त्यांचं विशेष आपण कौतुक केलं पाहिजे. समीरबाई तांडेल यांची संपूर्ण टीम या ठिकाणी खूप चांगलं कार्य करत असताना आणि तदनंतर सोनाई ट्रॉफीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूनं सुरुवात झाली. बंधू, खरं तर कित्येक ठिकाणी ज्यांच्या 2-2 टीम होत्या ना त्या पुनश्च एक होताना आपण पाहिल्यात आणि त्याच तलेगाव संघसुद्धा अपवाद नाही आहे. समीरबाई तांडेल यांनी या संघाला एकत्रित आणलं आहे आणि त्यांनाही ठाऊक आहे आपण बरंच काही करू शकतो. भलेही पैसा आमापे,
सगळ्या गोष्टी पैशाच्या जीवावरती करता येऊ शकतात, पण तसं न करता त्यांना ठाऊक आहे जे गाव करेल ना ते एकटा राव काय करील, आणि म्हणून तर खूप चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धावफलक स्थिरावेल 31 या धावसंख्येवरती. या दरम्यान बोर्ले गावचे आदरणीय रवी पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. बोर्ले गावचे आदरणीय रवी पाटील साहेब यांचं आगमन झालं आहे, त्यांचं स्वागत असेल सोनाई ट्रॉफीच्या माध्यमातून. त्यांना आमची विनंती असेल की मुख्य मंचावरती यावं. पुन्हा एकदा डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, एक धाव मात्र मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 32. गोलंदाजी किफायती राहिले, अतिरिक्तच्या धावा भरपूर प्रमाणात येताना आपण पाहिल्या. एक नशिबाचा पंजा आला खराब चेंडूवरती, एक नशिबाचा चौकार येताना सुद्धा आपण पाहिला, आणि तदनंतर चौथं षटक सुरू आहे आणि धावफलक पोहोचलंय ते 32 या धावसंख्येवरती. 888 वा चेंडू या ठिकाणी आता टाकला जाईल. बाउन्सर नाका समोरून या चेंडूला काढलं. खरं तर खूप चांगला चेंडू हाताळला आहे, खांद्याचा वापर करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. बाउन्सिंग ट्रॅकचा वापर गोलंदाजाने केला, पडल्यानंतर चेंडूने उचली प्राप्त केली आणि सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. राजेश भोईर डेथ ओव्हरचं षटक, आई फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक रोशन भोईर दुसरा झेल या मॅच मध्ये या सत्रात त्यांनी कॅरी केला आणि फलंदाज चौथा बाद होईल बोर्ले टीमचा. भूषण पाटील 32 धावा धावफलकावरती असतात. शेवटचा चेंडू बाकी असेल या सत्रातील. 32 वरती धावसंख्या स्थिरावली आणि बॅटिंगसाठी दाखल होत असताना दर्शन पाटीलला आपण बघू शकाल. राजेश भोईर यांचं हे षटक, सुरुवातीला आले 2 मुकादम. पहिलं टाकलं विजय मुकादमनं, त्यानं धावा खर्च केल्या केवळ 9. दुसरं षटक टाकलं दीपक मुकादमनं, 2 विकेट्स प्राप्त करत प्रफुल्ल पाटील संदेश पाटीलला बाद करत अक्षरशः थांबवलं ते बोर्ले टीमला. 3च धावा त्यांनी खर्च केल्या. अगोदरचं षटक थोडं महागडं राहिलं, 5 मध्ये 7 झाल्या होत्या, पण जिथे खराब चेंडू टाकला तिथून त्या धावा वाढताना आपण पाहिल्या. 18 धावसंख्येचं ते षटक राहिलं. राजेश भोईरचं षटक आणि या षटकात केवळ 4 धावा येताना पाहिल्यात. डेथ ओव्हरचं षटक, कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा धावसंख्या झाली 34. सातत्यानं आपण उल्लेख करतोय कालच्या रात्रीच्या तुलनेत आजच्या रात्रीमध्ये धावा होतच नाही आहेत. खेळपट्टीने रंग बदलला की काय, पण जरी बदलला असला तरी सगळ्यांसाठी सारखाच न्याय असेल. जर बोर्ले टीमचे फलंदाज केवळ 34च जमू शकतात याचा अर्थ गोलंदाजी चांगली झाली, आणि गोलंदाजी जर का चांगली झाली तर बोर्ले टीमची गोलंदाजी सुद्धा चांगली होऊ शकते. त्यामुळे 34 जरी झाल्या असल्या तरी 35 या धावा वाचवल्या जातील की या धावसंख्येचा पाठलाग होईल. नेमकं काय घडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील दिनेश पाटील सर. तत्पूर्वी I11 कोण आणि RCC रीस दोनही कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचंय. चला, I11 कोण आणि RCC रीसच्या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच यावं. RCC रीस शंकर पारंगे मला असं वाटतंय, आणि अनिकेत म्हात्रे का. अरे लांब राहा. परत करू नको, घरी जा, बस झाला, ठेव. तुझं हॉस्पिटलचा खर्च आम्हाला करायला लागेल, ते ठेवून दे. कोणाच्या उडाला विडाला
माळी सर हा LIC काढली का? माळी सर त्याच्या हॉस्पिटलचा नाही आपल्या हॉस्पिटल करावं लागेल त्याने हो. आपल्याकडे पकडला होता. चला दोन्ही कॅप्टन रीस आणि रीस आणि कोण हॅलो बॉल मॅच तुमच्यावर थांबली आहे. आहे कोणच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी या. कोणचं कॅप्टन? अप्पा चरखा चले. मागच्या सामन्याची पुनरुत्ती याही सामन्यामध्ये होईल का? ॲक्शन रिप्लाय सामना 35 धावांचा टार्गेट मागच्या सामन्यामध्ये होता आणि 35 धावांचा टार्गेट याही सामन्यामध्ये. फक्त टीम वेगळी, गोलंदाजी वेगळी आणि बॅटर वेगळे. नेमकं काय होईल? 24 बॉल 35 धावा. गावदेवी भातनपाडा वर्षे 24ला इव्हेंट्स बोरले. नंदू मुकादम यांच्याकडून राजेश भोईरला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे बक्षीस. पहिल्याच बॉलला हॅलो. बॉल हवेत राहिला. बंधू इथे रीसचे कॅप्टन आलेले आहेत शंकर पारंगे आणि कोणचा कॅप्टन इथे आलेला नाही आणि तिकडे पहिला चेंडू पडला त्यामुळे टॉस जिंकला असं रीसच्या कॅप्टनला आपण इथे डिक्लेअर करत आहोत. रीस टॉस विन आहे, निर्णय सांगायचा आहे. दर्शन पाटीलची ओळख आपल्या गोलंदाजीतून दर्शननं खूप वेळा दिली आहे. खूप वेळा आपल्या गोलंदाजीचं दर्शन अनेक चांगल्या जिगरबाज फलंदाजांना दाखवलं आहे आणि पुन्हा एकदा ती गोलंदाजी पहिल्या 2 बॉलवर एकही धाव नाही आहे. अकोटप्याचा बॉल हा मात्र लँड नाही व्यवस्थित करू शकला. खूप आखूड राहिला, कंट्रोल नाही राहिला बॉलवर आणि त्याच्यामुळेच इथे मात्र राजेशही थाटामध्ये चौका ठोकत आपल्या संघाचं स्वतःचंही खातं 4 या धावसंख्येने उघडलं. त्याला झोपू द्या, छत सोया तर झोपू द्या. मॅच सुरू करूया. हा बॉल चांगला आहे.
पहिल्या 2 बॉलवर एकही धाव नाही, तिसऱ्या बॉलवर चौकार, चौथा बॉल डॉट. 35 धावांची गरज संघाला. हा खेळ रंगतदार होईल, बहारदार होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ अगदी जवळचे आहेत, दोघांनाही आपला खेळ माहिती आहे आणि त्याच्यामुळेच तो खेळ कसा राहील. हवेत राहिलाय बॉल, हवेत राहिलाय. पहिला क्रमांकाचा फलंदाज होईल बाद. इथे मात्र दर्शन पाटीलची कमालीची गोलंदाजी. अखेरकार प्रतीशनं मात्र गाणं पुरा केलाच, तोही थांबला नाही, त्यांनी झोपून दिलं नाही. छतपे सोया आता झोपून द्यायचं, पण नाही, गलती त्यांनी केलीच आणि अखेरकार प्रतीशनं आपला किडा वळवळलाच. कारण दर्दी आहे आणि म्हणून तर गर्दी आहे त्याच्याभोवती. DJ आप्पा अभिनंदन आणि वेल, अतिशय उत्तम ऑपरेटिंग आपली आहे. टाईम चांगलं साधलं जातं आहे, चांगले गाणे आहेत तुमच्याकडे, तुमचंही विशेष कौतुक. पहिल्या श्रीकांत म्हात्रे, त्यांचं आम्हाला माहीत आहे. श्रीकांत त्यांचा भाचे तुम्ही, क्या बात. श्रीकांत कुठे? पहिल्या 2 बॉलवर एकही धाव नव्हती, नंतर चौकार, नंतर मात्र डॉट बॉल आणि नंतर लगेचच राजेशला परतवलं ते दर्शन पाटीलनं. केतन मुकादम, जुना जाणता अनुभवाची तोप, वेल क्वालिफाईड क्रिकेटर, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागेही तेवढाच ताकदवान. वाईट बॉल. हायली क्वालिफाईड संदेश जी पाटील यष्ट्यांच्या पाठीमागे. 24 लाईव्ह इव्हेंट्स हे चॅनल स्वतःनं सुरू केलं आणि त्याला यश ही दैदित्यमान लाभलं. अफाट मेहनत ही सगळी मुलं एकत्र राहतात, एकत्र काम करतायत आणि या चॅनेलला 4 चांद लावतायत. अपिलामध्ये उत्साह आहे, पण बॅटची एज इथपर्यंत आवाज. संदेशनं पाहिलं नाही, संदेश सामना बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अखेरकार शेवटच्या बॉलवर मात्र रन्स आली 1 आणि 1 या धावसंख्येनं संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 6. 18 बॉल 29 धावांची गरज. टीम मीटिंग फार वेळ घेऊ नका ही विनंती असणार आहे, कारण टीम मीटिंगसाठी तुमच्याकडे आम्ही टाईम अलाउच केला नाही आहे, त्याच्यामुळे टीम मीटिंग नको. 18 बॉल 29ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा फक्त मोजल्या. दर्शन पाटीलनं कमालीची गोलंदाजी पुन्हा एकदा दाखवली आणि आपल्या गोलंदाजीची एकाग्रता, आपली गोलंदाजी किती सुंदर आहे. गुडलेन स्पॉटवर बॉल ट्रॅव्हल केले आणि एकच बॉल खराब पडला, ज्याच्यावर त्याला चौकार पडला. अन्यथा सगळे बॉल अतिशय उत्तमरित्या त्याने हँडल केलेत आणि त्याच्यामुळेच इथे मात्र 6 रन्स. सोमनाथ पाटील आता मात्र बोर्ले संघ खेळतोय. गोल्डमॅन राजेश पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत. राजा शेठ गोल्डमॅन म्हणजे ओळख राहिली आहे आणि मग कुठेही सामना असू दे, त्यांच्या शुभेच्छा त्यांच्या संघाला कायम राहतात. बोर्लेकरांच्या शुभेच्छा आणि सोमनाथ तुमच्याही शुभेच्छांचं स्वागत. सोमनाथ पाटील आता मात्र कशी गोलंदाजी करेल हे षटक आणखीन एक निर्णायक आहे. या षटकामध्ये धावा किती येतील, रणनीती काय आखली जाईल, कारण गोलंदाजीचा बोलबाला बोर्ले संघामध्ये कायम राहिला आहे. फटका फसला आणि इथे मात्र केतन मुकादमचे बहुमूल्य विकेट ऋतिकनं टिपली. ऋतिक एक उत्तम दर्जा क्षेत्ररक्षक आहे हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं. लॉंगॉपवरून सरळ धावा सुटला डीप एक्स्ट्रा करण्याच्या दिशेनं आणि इथून अगोदरच कॉल होता मिळणार, कॅच मिळणार आणि प्रयास दाखवला आणि अखेरकार केतन मुकादमची बहुमूल्य विकेट्स इथे मात्र एक उत्तम झेल करत ऋतिकनं मिळवली आहे. पहिल्याच बॉलवर सोमनाथला यश मिळते.
यांच्यावर थोडा खर्च केला ना रजत, तर हे चांगले डान्सर आहेत. थोडा खर्च करा समीर दादा तुम्ही यांच्यावर. पुढच्या वर्षी आपण 2 बाजूला 2 स्टेज, बंधू एका खर्च स्टेजवर दोन. खर्च केल्यावर डान्स फेल जाईल. नाही नाही, खर्च झालाय म्हणून ते नाचतायत. त्यांच्यावर खर्च झालाय ऑलरेडी. फक्त त्यांना उभे राहील एवढी ताकद ठेवायची. मग डान्स बघा, खतरनाक डान्स. ते आता रिफ्रेश होत आहेत. रोशन घरत नवीन फलंदाज. या धावा मिळतील, या धावा मिळतील. अकोट टप्प्याच्या बॉलला मात्र भिरकावलाय. फाईन लेगच्या मधून धावा मिळत आहेत तब्बल 4. गुड. यांना असं वाटत असं दररोज मॅचेस पाहिजेत. मस्त संगीत आणि मस्त डान्स. सोमनाथ पाटील उडाया, ये उडाया. फटका चांगला आहे. तो झेल तरी कसा घेईल. खांद्यावर घ्यावा लागला असता त्याला. एवढा बॉल भरून गेला. चांगला अटेम्प्ट राहिलाय जरूर दर्शनचा, पण इथे मात्र लागोपाठच्या या दुसऱ्या बॉलवर आलेल्या मोठ्या फटक्यानं धावांचं अंतर बदललं. 16 धावा बोर्डवर लागल्या. 15 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. चांगली धावसंख्या उभारली आहे. सोमनाथनं पहिल्या बॉलवर विकेट कमवत असं वाटलं होतं की सामन्यामध्ये हवा बनवली जाईल, परंतु जसा फलंदाज रोशन आला, त्या रोशननं या लखलखत्या रोषणाईमध्ये आपल्या फलंदाजीचं दर्शन या सोमनाथला दाखवलं आहे. 2 बॉलवर 1 चौकार 1 षटकार आणि अशा प्रकारे पहिल्या बॉलवर विकेट. त्याच्यामुळे 3 बॉलमध्ये 10 धावा मोजल्या आणि धावफलकावर धावा लागल्या. 35 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावा. अपिलामध्ये उत्साह जरूर आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय, रोखलाय. सिंगल रन्स, जोरदार अपील. लेग बायची रन्स मात्र येते संघाला, ती गावदेवी भातांपाडा संघाला. 17 धावा, अतिशय उत्तमरित्या आतापर्यंत सामना सुरू आहे. 14 बॉल 18 धावांची गरज. 25 इव्हेंट्स. बोर्ले संघाचा गोलंदाज सोमनाथ पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आहे, तर एका बाजूला मात्र गावदेवी भातांपाडा संघ लढतोय. अतिशय उत्तम स्पर्धा उलव्याची स्पर्धा रजनी क्रिकेटमध्ये गोलंदाजीच्या आधारावरती, शुभमच्या आधारावरती बोर्ले संघानं जिंकली. हवेत आहे झेल काय, अतिशय क्लास झेल. सिद्धांत तांडेल, कदाचित मी एवढा सुंदर क्षेत्ररक्षक आहेच म्हणून की काय, त्याने मागच्या वेळेला दर्शनाला सांगितलं की बॉल कॅरी कर, परंतु एक उत्तम झेल. फलंदाज आणखीन एक बाद. कोण बनेल, कोण चांगला खेळ करेल, कारण जिंकायचं असेल, हिरो बनायचं असेल तर या धावांचा पाठलाग. आज निखिल बाबरसह धावा कमी होत आहेत. कालच्या जर अंदाज बांधला तर काल 46-45 नंतर दुसऱ्या फेरीमध्ये चांगल्या धावा बनल्या, परंतु इथे धावांचा पाठलाग होताना ना की 9 येतोय. एक रन्स खूप महत्त्वाची आहे हे माहिती आहे गावदेवी भातांपाडा संघाच्या फलंदाजांनाही, कारण सामना दोन्ही बाजूनी दोलायमान अवस्थेमध्ये. षटक क्रमांक 2 मात्र संपलं. धावफलकावर धावा लागल्या 18 आणि मागचा सामना ॲक्शन रिप्लाय 18 धावाच बनल्या होत्या, 17च बनवायच्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 6ला 6 राहिल्या आणि शेवटच्या बॉलवर 3 राहिल्या. त्याच्यामुळे
अतिशय उत्तम. हां, मी मगाशी म्हटलं होतं अंकित सर की त्यांना गाण्याशी संबंध नाही आहे, म्युझिक मागचा बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना त्याच्यावर त्यांची हालचाल आहे आणि थोडंसं टॉनिक पण आहे, त्याचाही इफेक्ट थोडा चांगला आहे आणि त्याच्यामुळे एनर्जी ड्रिंक्स घेत ते उत्तम डान्स. देवा तुझी आहे, तुझ्यावर खुश आहोत आम्ही सगळे. फक्त पैसे मागू नको कोणाकडनं, मस्त नाच आणि हौस कर. 12 बॉल 17 धावांचं समीकरण. हे समीकरण कसं बनवलं जाईल, काय सिद्धूनं झेल घेतला होता, लाजबाब क्षेत्ररक्षण पाहिलं. गोलंदाज प्रतीक पाटील. सोपं नाहीये धावांचा पाठलाग करणं. धावा दिसायला सोप्या जरी वाटत असतील ना तरी हे सोपं नाहीच आहे, कारण असे कित्येक सामने 24ला इव्हेंट्स बोर्ले संघानं फिरवलेत आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती. बॉल पडला, कदाचित वाटलं की फिरेल, परंतु बॉल लो राहिला. बॅटच्या समोरून गेला, परंतु कदाचित बॅट्समन डबल माइंड झाला. त्याला वाटलं की बॅटच्या अंगावर येईल, थोडासा बॉल फिरेल, परंतु बॉल अंगावरही नाही आला, खालीही राहिला आणि त्याच्यामुळेच डॉट बॉलची सांगता झाली. जयेश भुईर स्ट्राईकवर, तर रोशन घरात नॉन स्ट्राईक इनलाय. वाईट बॉल. उत्साह जरूर होता, परंतु त्या उत्साहावर मात्र विरजण टाकलं पंचांनी वाईट बॉलनं. एक्स्ट्राचे रन्स मात्र येते. एक्स्ट्रानं 19 धावा बोर्डवर लागत आहेत. 16 धावा अजूनही. 11 बॉल 16 धावांचं समीकरण. या षटकामध्ये धावा किती येतील, धावा किती जोडल्या जातील, किती धावा राहतील, हे मात्र विचारमंथन होईल, कारण हे षटकच ठरवेल की सामना अंतिम षटकामध्ये कसा जाईल. प्रतीक खोलवर टप्प्याची गोलंदाजी. काय सुंदर बॉल पाहिलाय, जागचं हलू दिलं नाहीये. आणि आपण पाहिलं ना देवेंद्र सर, तर बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर मॅचमध्ये कसं राहायचं, प्रत्येक क्षेत्ररक्षक आहे ना तो कॉन्सन्ट्रेट केलाय, तिकडेच कॉन्सन्ट्रेट आहे की नाही खूप सुंदर बॉल आहे, अचूक बॉल आहे, हे कॉन्सन्ट्रेट करत बोललं जात आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही तोंडातून बोलता ना तेव्हा तुम्ही मॅचमध्ये राहता. ते मॅचमध्ये हवेत राहिलाय, दूर राहिला क्षेत्ररक्षक. गॅप 2 फिल्डरांच्या मधली ही गॅप मात्र भेदली आणि चांबो आणि सिद्धू मधून मात्र काऊ फेजमधून ठोकलाय. हा मात्र धावांचा पल्ला गाठणारा चौकार. महिन्याचा खेळ इथे मात्र सुरू झालाय. 23 धावा बोर्डवर लागलेत. अजूनही पाहिलं तर मात्र 9 बॉल आणि 12 धावांची गरज. हा एक मच निडेड दिल मांगे मोर आलाय, हा मच निडेड 4. आणि या 4 मात्र समीकरण गणित पुन्हा बदलतायत. 9 बॉल 12 धावा. चला मॅच सुरू करा, वेळ घेऊ नका तुम्ही. 9 बॉल 12. कमालीचा सामना बनतोय. हळू सामना बनायला लागलाय. आणखीन एक चांगला बॉल. काय सुंदर गोलंदाजी. याच्या अगोदरच्या बॉलला चांगला पीक केला होता जरूर, पण इथे मात्र जयेश भोईरनं आणखीन एक डॉट बॉल खेळलाय. उत्तम सामना सुरू केलाय, सामना रंगवलाय. पुन्हा ती दिशा. इथे मात्र चांबो रेडी आहे. सुंदर क्षेत्ररक्षण चांबोचं. फेकी अचूक, बॅकअप चांगला आहे. थोडासा फंबलिंग जरूर पाहिला, परंतु इथे मात्र 1च रन्स. सुंदर क्षेत्ररक्षण चांबोचं पाहिलं. चांबोच्या खेळाविषयी सांगण्यासाठी नेहमीच आनंद होतो की आपला मुलगा पुढे जातोय, ओपन टुर्नामेंट खेळतोय आणि बोर्ले गावातून जात एक छोट्या टीममधनं जाऊन हा मुलगा मोठं होणं सोपं नाही आहे. त्यासाठी संदेश पाटील यांचंही फार मोठं योगदान आहे आणि संपूर्ण टीमचं मोठं करण्यामध्ये योगदान आहे. आणखीन एक फरका चांगला आहे. ऋतिक बघा, बॉल जसा पकडला लगेच फेकी होतीये. फलंदाज होईल बाद. 1 रन्स कंप्लीट झाली. चलाकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, कारण ज्या वेळेला क्षेत्ररक्षकाकडे बॉल जातो ना तो बॉलकडे पाहत नाही,
तो घेतो, उचलतो, सरळ फेकतो आणि फेकलं त्याच्यामुळेच फायदा मात्र झाला आणि फलंदाज जयेश भोईर झाला रन आऊट. आणि हे समीकरण जे 12 बॉल 17 होतं ते 6 बॉल 10 वर येऊन ठेपलंय. हा बॉल 10 धावा आणि खऱ्या अर्थानं पाहिलं रायगड प्रीमियर लीग आता लवकरच सुरू होते आणि त्याच्यामध्ये रायगड युवाचा एक संघ आहे आणि त्याच्यामध्ये चांबोला मात्र वर्णी लागली आहे. हे सोपं काम नाही आहे. मी मगाशीही म्हटलं कारण छोट्या गावातून त्याहीपेक्षा महत्त्वाचं छोट्या टीममधून मुलगा मोठं होणं, खेळाडू मोठं होणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि ते चांबोनं करून दाखवलं आहे. यंदा जवळपास 2 ते 3 बाईक त्यानं 2 बाईक त्यानं कमवल्या, डेडिकेट केली संदेश पाटीलला. त्यानं सांगितलं की खऱ्या अर्थानं मला अनमोल हिरा बनवण्याचं काम याच माणसाचं आहे. ही शाबासकी आहे. 6 बॉल 10 धावा. शुभम पाटील, मी मगाशी बोललो शुभम पाटीलविषयी. 6 बॉल 9 धावा ज्यानं उलव्याच्या रजनीमध्ये वाचवल्या. आता तो 6 बॉल 10 धावा वाचवेल का की फलंदाज या धावा सहज लुटून नेतील. 6-10. पहिलाच बॉल निर्धाव. सामना बनवला जातोय, उत्तमरित्या खेळला जात आहे खेळ. हा डाव रडीचा नाही आहे तर हा डाव चिकाटीचा आहे. एकाग्रता आणि फुल कॉन्सन्ट्रेशन घेत टीम वर्क आपण पाहिलं ना देवेंद्र माळी सर, तर बोर्ले संघाचा टीम वर्क पहा. प्रत्येक बॉलवर प्रत्येकाचा आवाज आहे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येकजण या मॅचमध्ये आणि तो मॅच विनिंग पर्सेंटेज बोर्ले संघाचे इथेच वाढत आहेत. परंतु भातानपाडा संघाचा नेमकं चुकतंय काय, धावा त्याच्या मुळात फार नव्हत्याच त्या, परंतु त्या ज्या बनवल्या ना त्या धावा वाचवण्याचा प्रयत्न अतोनात प्रयत्न सुरू आहेत. 1 रन्स आली, 4 बॉल 9 धावा. थोडासा आवाज, थोडासा कल्लोल व्हायला हवा. 15 बॉल 19 होत्या, 12 बॉल 17 होत्या, त्या 4 बॉल 9 वर आली. गावदेवी भातानपाडा संघाचा तंबू शांत काय आवाज देत या सामन्याला हवा तापवणं गरजेचं होतं, परंतु आतापर्यंत रिलॅक्स ठेवलाय. 4 बॉल 9. रिकामी जागा आहे, रिकामी जागा आहे. बॉल सेफ लँड होईल, सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. संदेशचा खेळ पहा कमालीचा आहे, परंतु फेकी झाली आहे थोडीशी वाईड आणि त्याच्यामुळे शुभम त्याला कलेक्ट करू शकला नाही आहे. आणि इथेच बॅकअप भूषणनं जरूर चांगला दिला, परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मात्र या 2 फलंदाजांना म्हणजेच रोशन भुईरला आणि दीपक मुकादमला आलाय. या 2 धाव्यानं धावफलक बदललं. 28. 3 बॉल 7. 3 बॉल 7 कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. 3 बॉल 7 धावा. शुभम पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. अपिलामध्ये फुल उत्साह जरूर आहे. फेकी होतीये, 1च रन्स मात्र येते. पंचांचा इशारा लेग बाईचा. 1 रन्स येते. सामना हळूहळू हळू काय बनलाय सामना. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. 35 धावांचा आव्हान उभं होतं, परंतु आपल्या गोलंदाजीच्या आणि त्याचबरोबर फिल्डिंगच्या आधारावरती 24 इव्हेंट्स भोरले संघानं मात्र हा सामना कमालीचा बनवलाय. आता मोठ्या फटक्यांचे गत्यंतर नाहीये. 2 बॉल 6 धावा. फटका चांगलाय, फाटका चांगलाय. रिकामी जागा, कार्पेटला किस करत कव्हरची सीमारेषा काय सुंदर क्लिअर केली आहे. काल ही एक सामना असाच झाला देवेंद्र माळी सर, जिथे धावांची गरज होती 9 तिथं चौकार आला होता. नंतर सामना असाच राहिला आणि हाही सामना मात्र कालच्या सामन्याची पुनरुक्ती करत या 5व्या बॉलवर ठोकलेल्या चौकारानं समीकरण बदललं. 1 बॉल कंपल्सरी 2 धावांची गरज. मागचा सामना 1 बॉल 3चा होता. तन्मय पाटीलनं षटकार खेचला. इथे मात्र 1 बॉल 2.
काय गाड्यांच्या लाईट्स बंद करा प्लीज. बघा दर्दी प्रेक्षक, सुंदर काम तुमचंही. मॅच डिस्टर्बन्स व्हायला नको. एक बॉल 2 धावांचं थरार नाट्य. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ काय मित्रांनो. क्रिकेट तुम्हाला दररोज नवीन काय शिकवतो. क्रिकेट तुम्हाला आनंदामध्ये उत्साह देतो. क्रिकेट तुम्हाला जिंकणं शिकवतो, परंतु क्रिकेट तुम्हाला पराभव स्वीकारणंही शिकवतो. क्रिकेट तुम्हाला मनापासून लढणं शिकवतो. क्रिकेट तुम्हाला झगडणं शिकवतो. क्रिकेट तुम्हाला संघर्ष शिकवतो. तो संघर्ष कोणाच्या वाट्याला येईल. 1 बॉल 2 धावा, वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे. सामना सुरू करा. 1 बॉल 2 धावांचं थरार नाट्य. सामना प्रत्येक बॉलागणिक टाईट बनलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो जर सामना आवडला असेल ना. 1 बॉल 2 धावा. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. फटका साधलाय. कव्हरची सीमारेषा क्लिअर केली. 1 बॉल 3 ला षटकार घेतला. 1 बॉल 2 लाही इथे मात्र कमालीची फटकेबाजी करत दीपक मुकादमनं वर्चस्व केला आणि विजयावर आरूढ झाला तो म्हणजेच गावदेवी भातानपाडा संघ. अभिनंदन, वेल प्लेड. परंतु तुमच्या लढण्याला, तुमच्या झगडण्याला 21 इव्हेंट्स बोरले संघाचंही कौतुक होत राहील. अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन. बोरल्याचे रवी पाटील यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. रवी पाटील यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. बोरले संघ खरं तर हरलाय, त्यामुळे थोडीशी नाराज